निवडणूक आयोगाची 4 वाजता पत्रकार परिषद पार पडणार आहे आणि याच पत्रकार परिषदेदरम्यान काही मोठी घोषणा होते का, निवडणुकांसंदर्भातल्या तारखा जाहीर होत आहेत का हे पाहणंच महत्त्वाचं आहे। कारण पालिका निवडणुकांच्या घोषणेची शक्यता देखील वर्तवण्यात येते। साम टीव्हीने यापूर्वीच ही बातमी दिली होती आणि याच बातमीवर आता शिक्कामोर्तब झाल्याचं आता आपण सध्या पाहू शकतोय। 4 वाजता निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद पार पडणार आहे। अनेक मुद्दे आहेत, मतदान याद्यांच्या घोळासंदर्भात आहे, त्याचसोबत निवडणूक आयुक्त यावर काय बोलतील, त्यासोबत 50% आरक्षणाचा जो मुद्दा आहे, त्यासोबत इतर काही महानगरपालिकांचा जो मुद्दा आहे, या संदर्भात तारखा कोणत्या जाहीर होत आहेत तेच पाहणं महत्त्वाचं आहे। गणेश, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येईल। उद्घाटनांचा सपाटा लागलेला आहे विकास कामांसंदर्भात। सध्या मुख्यमंत्र्यांकडून पण अनेक विकास कामांची उद्घाटनं केली जात आहेत, त्याचमुळे आता सध्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची शक्यता, याच्यावर शिक्कामोर्तब होतोय का? नक्कीच मोठ्या संख्येने खरं तर उद्घाटन आहे ते प्रत्येक प्रभागामध्ये सुरू झालेले पाहायला मिळतात। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे देखील आज बरेच कार्यक्रम आहेत, तर दुसरीकडे एकनाथ शिंदे यांचे देखील कार्यक्रम पाहायला मिळतात। कारण की गेल्या काही दिवसांपासून जी काही रखडलेली महानगरपालिकेतली जी काही कामं आहेत याच्या देखील घोषणा झालेल्या पाहायला मिळतात। त्यामुळे कुठेतरी या सगळ्या घोषणा केलेल्या असतील, त्याचबरोबर जी काही उद्घाटनं असतील ते देखील आता 4 वाजायच्या अगोदरमध्येच उरकून घेतील सगळ्या पक्षांकडून, अशाच पद्धतीचं सध्या चित्र देखील आहे ते पाहायला मिळत आहे। कारण की मोठ्या संख्येने गेल्या काही वर्षांपासून हे सगळे प्रतीक्षेत असणारी मंडळी आहे राजकीय, आणि त्यामुळेच कुठेतरी आज या सगळ्या संदर्भामध्ये आहे तो शिक्कामोर्तब होईलच। कारण अशाच पद्धतीचं निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्टता होईल। मात्र आता खरं तर मतदानाची प्रक्रिया आहे ती 1 टप्प्यात केली जाते का 2 टप्प्यात केली जाते हे देखील पाहणं गरजेचं आहे। कारण की ज्या पद्धतीने खरं तर नगरपंचायत नगर परिषदेच्या निवडणुका झालेल्या आहेत आणि या निवडणुका झाल्यामुळे यांचे निकाल आहेत ते अद्यापही कोर्टाने सांगितल्यामुळे लागलेले नाहीत। याचे निकाल आहेत ते 21 तारखेला लागणार आहे। त्यामुळे जे काही ईव्हीएम असेल, या सगळ्या काही यंत्रणा असतात, याची कुठे कमतरता पडणार नाही असं देखील निवडणूक आयोगाकडून अगोदर स्पष्ट करण्यात आलं होतं। तरी देखील आता जर एकत्र या सगळ्या संदर्भातल्या जर निवडणुका जर घेतल्या तर या सगळ्या सामुग्रींचा कशा पद्धतीने बंदोबस्त निवडणूक आयोगाने केलेला आहे यावर देखील आहे ते 4 वाजता स्पष्ट होईल। तर दुसरीकडे जर या निवडणुका जर घ्यायच्या झाल्या तर 1 टप्प्यात पूर्ण होतील का की 2 टप्प्यामध्ये याचं मतदान प्रक्रिया आहे ती पार पडेल हे देखील पाहणं गरजेचं आहे। कारण की प्रथमच असं होत आहे की सर्व महानगरपालिकांच्या निवडणुका आहे आता एकत्र लागतील अशा पद्धतीचं चित्र आहे ते दिसून येते। कारण की या अगोदर जर बघितलं असेल तर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक आहे ही स्वतंत्र निवडणूक होत होती आणि त्यानंतर बाकीच्या उर्वरित महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्या होताना पाहायला मिळत होत्या। मात्र यावेळेस सध्याच्या घडीला ज्या पद्धतीने कोर्टाचा आदेश आहे त्यानुसार सध्या तरी सर्व महानगरपालिका आहेत त्या एकत्र होतील अशा पद्धतीचं सध्याचं चित्र आहे। त्यामुळे आता ह्या एकत्र होत आहेत का की 2 टप्प्यामध्ये मतदान होत आहे हे देखील पाहणं गरजेचं आहे। कारण की 2 टप्प्यात जरी मतदान झालं तरी निकाल मात्र आहे ते एकत्र लागणार असल्याचं सध्या तरी दिसून येते। त्यामुळे आता या सगळ्या संदर्भामध्ये 4 वाजता आहे ते सगळं स्पष्ट चित्र पाहायला मिळेल। त्यासोबत गणेश, 50% आरक्षण मर्यादेचा जो अडसर आहे त्या संदर्भात काही सांगण्याची शक्यता आहे का? नक्कीच ज्या खरं तर प्रामुख्याने 2 महानगरपालिका आहेत त्या नागपूर आणि चंद्रपूर, खरं तर यांचं ओबीसीचं आरक्षण आहे ते कुठेतरी वाढलेलं आहे आणि त्यामुळे या 2 महानगरपालिकेसाठी काही स्वतंत्र निर्णय घेत आहेत का हे देखील बघणं गरजेचं आहे। कारण की या जर 2 महानगरपालिकेच्या निवडणुका जरी घेतल्या असतील तरी मात्र ज्या ठिकाणी आरक्षण वाढलेलं आहे तिकडलेल्या उमेदवारांची धाकधूक त्याच पद्धतीने राहणार आहे। कारण की जोपर्यंत कोर्टाचा निकाल या सगळ्या संदर्भामध्ये स्पष्ट होत आहे तोपर्यंत जरी निकाल लागला तरी कोर्टाची अडचण पुन्हा एकदा त्या महानगरपालिकेमध्ये दिसून येऊ शकते। त्यामुळे त्या ठिकाणच्या उमेदवारांची अडचण आहे, जोपर्यंत कोर्टाचा निकाल लागत नाही तोपर्यंतची तिथे जर उमेदवारी दिली आणि जरी जिंकून आला तरी त्याची धाकधूक आहे ती तशाच पद्धतीची पाहायला मिळणार आहे। कारण की खरं तर कोर्टाने या अगोदर देखील स्पष्ट केलेलं आहे की 50% पेक्षा जास्त आरक्षण मर्यादा। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।